As we have had a presentation with GSIDC regarding the High Court. High Court येता असताना जो ज्युडिशरीचो एक डेमोक्रेटिक प्रोसेसा खातीर जाय पडटा ताज्या खातीर सगळ्यांनी कॉपरेट केलें. पूण वी हॅव हॅड इश्यूज वेन वी आर इन रेजिडेंट स्टेईंग इन दॅट पर्टिक्युलर विसिनिटी. पयर असो फाटल्या दिसांनी असो इश्यू जालो डिसेंबरान की सडनली GSIDC ट्रायड टू क्लोज द ओनली एक्सेस विच हॅज बीन देर from the time of liberation or before that to the people staying in that area. ताज्या खातीर तांकां आमी प्रेजेंटेशन मागिल्लें आनी प्रेजेंटेशनान आमी तांकां सांगिल्लें की आमी तुमी एक्झॅक्टली कितें करूंक सोदता तें दाखयात म्हणून. आज प्रेजेंटेशन पळयतकर एक कळटा की LKS सारकेल्या कन्सल्टंटान has not done their homework nor done their things properly, and GSIDC has blindly followed what LKS has submitted. The government, while doing the High Court, if LKS was a consultant, LKSाचें काम आसता की पंचायती कडेन रावताना उलय, लोकल पॉप्युलेशन डेन्सिटी पळय, ट्रॅफिक पॉप्युलेशन पळय, मुवमेंट ट्रॅफिक पळय, सगळें पळोवचें पडटा. वॉटर रिक्वायरमेंट पळय, इलेक्ट्रिसिटी पळय, हें सगळें पळोवचें पडटा. आज जेन्ना आयला वॉट कंसल्टंट्स हॅव डन इज दे जस्ट टेकन फीड फ्रॉम अदर डिपार्टमेंट्स लायक PWD एवरीबडी एंड जस्ट पुट इट इन अ बॉक्स एंड सप्लायड इट एज कंसल्टंट्स. बाबा आमी हो हायकोर्ट करता हें अशें आसा. आज प्रेजेंटेशनान 3 गजाली आमी तांकां क्लियर सांगिल्ल्यो आसा. एक्सेस रोड पळयता आसतना एक दिसलो की हायकोर्टाच्या म्हणजे पॅरलल टू द नॅशनल हायवे देर इज वन मोर रोड गोइंग टू अ रियर प्लॉट विच इज अ प्रायव्हेट प्लॉट. नाव दीस एक्सेस टू प्रायव्हेट प्लॉट GSIDC इतलो इंटरेस्ट कित्याक दाखयता म्हाका खबर ना आनी हाजी चौकशी जावपाची गरज आसा. दीस रोड इज नथींग, तो कोण रावय ना, पूण तो एक्सेस दिता आसतना दे हॅव एन्श्युअर्ड दॅट अ मॅक्झिमम विथ ऑफ द रोड इज मेंटेन्ड. पूण जंय आमचे 500-700 लोक रावता तो रस्तो अक्षरशः बंद करपाक प्रयत्न केल्लो. सरपंच पापा वाड्यावयल्या सगळ्या लोकांनी जेन्ना एक जाले अँड वी हॅव पुट आवर फूट डावन, दॅट इज द टायम दे स्टार्टेड डिस्कसिंग. टील देन दे वॉन्टेड टू डू दादागिरी. हाव दे हॅव बीन डुईंग थ्रू आउट गोवा एव्हरीवेअर ऑन अ डेली बेसीस. आज मेलावली केल्ली आसा. आज आमी तांकां क्लियर सांगला 3 गजाली. एक म्हणल्यार रस्तो आमकां 5 मीटर जाय. 5 मीटर जायना जाल्यार 2 गाडयो सुटना जाल्यार वेदर इट इज इमर्जन्सीज, वेदर इट इज एम्बुलन्स जावं फायर सर्वीस, फायर व्हेकल जावं कितेंय जावं, दे विल नॉट बी एबल टू मूव. अदर देन दॅट 2 गाडयो मूव जावच्यो ना. सो 5 मिटराचो रस्तो जायच म्हणून. दुसरें वॉटर रिक्वायरमेंट दे से PWD has said की तो सोर्स ऑफ PWD पायपलायन आसतलो म्हणून. आमी तांकां क्लियर सांगला 16 MLD आमकां जे उदक येतालें तें आज 12 ते 13 MLD येता. ऑलरेडी 3-4 MLD कमी येता. वी आर ऑलरेडी स्ट्रायविंग फॉर वॉटर आणि ते करता आसतना वी विल नॉट अलाव एनी मोर वॉटर टू बी पुल्ड फ्रॉम द एक्झिस्टिंग पायपलायन्स. वी हॅव कम अप विथ अ रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक आणि ती रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक ऑलरेडी रेडी आसा. वॉटर ट्रीटमेंट प्लांट जे काम स्लो जाला ते बेगीन करात आणि तातूंतल्यान ती 15 MLD प्लांट चालू तुम्ही मोबिलायज करात. तातूंतल्यान जाल्यार तुम्ही उदक घेयात म्हणून आमी आज सांगिल्लें आसा तांकां. तिसरें रिगार्डिंग युअर तिसरें कितें सांगलें रिगार्डिंग द चॅपल इश्यू. देर इज अ चॅपल देर आणि हें चॅपल रिलोकेट करचें पडटा काय सायडीक करचें पडटा जाल्यार तुमी पयलें आमच्या वाड्याच्या लोकां कडेन उलयात आणि मागीरूच करून घेयात हें तांकां क्लियर सांगिल्लें आसा. दुर्दैवान द MLA रोहन कावंटे हांव स्वता विथ सरपंच तांकां सगळ्यांक घेवन लोकल विलेजर्सांक घेवन फेब्रुवारी 2020 4 फेब्रुवारी 2020 आमी गेल्ले आनी हीच गजाल तेन्ना सांगिल्ली. टुडे आय अंडरस्टँड दॅट देर वर नो मिनिट्स मेड, ड्राफ्ट मिनिट्स वेर डिलीटेड and they have not even followed up on the exercise as consultants, as LKS as consultant, to take the issue seriously in view and of the public and the residents who are staying there and तांकां कितें जाय पडटा तें. But they have taken enough care to ensure that there is one road which is made exclusively for a plot which is next to a high court. तो कोणाचो प्लॉट कित्याक दिवंक सोदता म्हाका खबर ना, पूण ज्या तरेन तांणी केला इट लुक्स लायक दे आर ट्रायंग टू एकोमोडेट समबडी एज अ प्रायव्हेट प्लेयर when the high court work is happening. ह्या हायकोर्टान म्हाका दिसता जजांनी हाजी नोंदणी घेवपाची गरज आसा. सो ह्यो 3 गजाली आमी तांकां आज सांगल्या की हाज्या शिवाय इट इज नॉट पॉसिबल फॉर यू ऑल टू डू एनीथिंग विच कॅन ब्लॉक द विलेजेस विच हॅव बीन देयर फ्रॉम लिबरेशन टायम. आय होप सेन्स विल प्रिवेल ऑन द गव्हर्मेंट, ऑन GSIDC and especially the consultant LKS where proper channelization of works will be done. GSIDC Joshi who had come has told us that due corrections will be done. खंय जावना जाल्यार आतां करून घेतात आमी आनी वॉट एवर इज रिक्वायर्ड वी वील मूव इट इन दॅट मॅनर. वॉट एवर कॉपरेशन इज रिक्वायर्ड आज पर्यंत बऱ्या प्रोजेक्ट्साक आमी सदांच दिल्ले आसा. पूण अशें न्ही की प्रोजेक्ट्स येतले, गव्हर्मेंट प्रोजेक्ट्स येतले आनी गव्हर्मेंट प्रोजेक्ट्स वील
hamper with the haphazard development, hamper the present residents who have been striving for basic requirement of water and electricity. टेंटेटिव्हली एग्री झाल्या पण म्हाका तांचेर विश्वास ना जो पर्यंत आमी काम पळयना कित्याक 1 वर्स जालें जवळ आमी लास्ट मिटींग घेवन आनी ती मिटींग मिनीट जाली ना आनी ताजे खातीर फाटीं तो सगळ्या गांवाचो गांव भायर सरलो. आतां समज जालें द ओनली ऑप्शन फॉर अस विल बी टू कम एंड सीट ऑन द हायवे अँड प्रोटेस्ट अगेन्स्ट वॉट इज हॅपनिंग. हो सरकार सध्या इज स्पेशलायज्ड इन कर्बिंग डेमोक्रेटीक प्रोसेसीस. खंयचोय डेमोक्रेटीक प्रोसेस ऑफ प्रोटेस्ट काडलो जाल्यार ह्या सरकाराक भितरल्यान चीफ मिनिस्टराक भितरल्यान खंय नाल्यार खंय कावळे भितर भोंवपाक लागतात आनी त्या कावळ्यांनीच चीफ मिनिस्टर ते डिसिजन घेता विथ एन ऑटोक्रेटीक नेचर कॅन बी सीन ऑन अ डेली बेसीस. रस्त्याचें काम तांणी ऑलरेडी स्टार्ट केलां आमी ताका 1 म्हयन्या भितर आमकां कंप्लीट करून दी. जो पर्यंत रस्तो मोबिलायज जायना तितले पर्यंत आमी तुका त्या कामांनी आमकां म्हाका दिसना सद्या तो एक्सेस रोड आमचो जाल्या बगर they cannot do the further work because they have to close certain area. They stop the work. They have stopped their work because they have to first give access to our people because it a part of the project involves a particular wall which otherwise will close the access to our people. So सध्या त्यांनी काम बंद करून रस्त्याचे काम घेतला पण काम घेतला तांकां जाय तशें घेतला. एक्सेस रोड झाल्याशिवाय काम एक्सेस रोड झाल्याशिवाय काम सुरू जावपाचो प्रश्नूच येना कित्याक एक्सेस रोड ना जाल्यार लोक वतले खंय आनी इमर्जन्सीन पावतलो कोण आनी वतले कशे खूबशे प्रश्न आसात. आनी हे कन्सल्टंटान स्टडी करपाची गरज आसता. हे आमदार सरपंच वचून थंय गरज ना गव्हर्मेंट प्रोजेक्ट पण आज आमकां वचचें पडटा बिकॉज ऑफ द फेलियर ऑफ द कन्सल्टंट्स एंड द GSIDC टू अंडरस्टँड द प्रोजेक्ट वेर इट इज कमिंग द पीपल. What do you like to say about the Melawali protest going on right now? सध्या मरे सरकार इज ऑन अ हाय. ZP election they have taken up to be a mandate of the people to do what they can. हांवें आत्तां जशें म्हणलां डेमोक्रेटीक प्रोसेस एवरीबडी हेज अ रायट इन दीस कंट्री टू प्रोटेस्ट पिसफुली. आमी जेन्ना प्रोटेस्ट करपाक गेले उदक मेळना म्हणून आमचेच दाणे मारले आमच्या बायलांचेच दाणे मारले ते पुलीस इन्स्पेक्टरानूच. कोळशाचो इश्यू जालो जाल्यार थंय आंदोलन बंद करपाक गेले गव्हर्मेंट युजींग पुलीस मशिनरी. आज मेलावली जें जालां what are the protesters asking for, what they want, you have to understand, interact and talk to them. IIT गोंया जाय पूण IIT समज तांकां थंय नाका जाल्यार what is the way we are going to, because we have only been flying from Sangay to Sattari and now this mandate of ZP election they think they can use every machinery to curb the voice of the people. आज जे मेलावली जालां म्हाका दिसता लोकांनी आज जागे जावपाची आतां तरी गरज आसा. ज्या लोकांनी BJPकूच त्या वाड्या वयल्यांनी सत्ता हाडपाक मदत केली ZP इलेक्शना वेळार. वी कॅनॉट कीप पॉलिटिक्स असायड अँड टॉक अबाउट प्रोटेस्ट असायड. दे आर कनेक्टेड. आनी ह्या डेमोक्रेटीक प्रोसेसान जेन्ना आमी आवाज उठयता आज सरकारान जो पुलीस राज तयार केला आज जाणट्यांचेर जे हात उबारल्या बायल मनशांक जे धुकल्ल्या टियर गॅस जो जाला इट लुक्स लायक अ एक्ट ऑफ टेररिझम. अरे तो फैयाद अहमद सकाळी फुडें NCBन ड्रग्स धरलो 4.5 कोटीचो ताका आयसोलेशनान घालचो पडलो कोविडान. NCBची टीम आयसोलेशनान गेल्ली आनी आज पर्यंत केसूच खबर ना. क्रायम्स विच हॅव बीन हॅपनिंग इन गोवा आर सिलेक्टिवली टेकन अप. ड्रग्स कितें चल्ला क्रायम रेट कितें चल्ला सगळ्यांक खबर आसा. बट पुलीस टुडे आर मोर इंटरेस्टेड इन प्लीजिंग देअर बॉसीस बाय स्टेईंग इन मेलावली, स्टेईंग इन कोल एरियाज, स्टेईंग इन वेर वॉटर प्रोटेस्ट हॅपन and start targeting the normal opposition who is actually voicing the issues of the people of Goa. So Melawali is another example. After coal आमच्या उदकाचो इश्यू आंदोलन आमी सुरू करपाक गेले आनी हाच्या मागीर हो एक की दीस गव्हर्मेंट कॅनॉट टॉलरेट डेमोक्रेटीक प्रोसेस कित्याक द ऑटोक्रेटीक स्टायल ऑफ दीस पर्सन द चीफ मिनिस्टर ताका जावं म्हणटा चिकन फेदर प्लकर म्हणून. डॉक्टर करप्शनाक म्हणटा हांव चिकन फेदर प्लकर म्हणून कित्याक तो कोंबड्याचे ते स्टेलिनाचे काणयो मिडियाक सदांच सांगले हांवें. पयलीं कोंबड्याचे पाक काड ताका रडय ताजे रगत भायर सरतकीर ताका इल्लें गवत दी आनी ताका बरो थंडाय. ही पद्दत जाल्ली आसा तांकां. अरे आत्मनिर्भर गोंय स्वयंपूर्ण गांव कितें करतलो तूं गांवाचे गांव समज लोकांचे काडटा. मोपा इज बीन अ एपिसोड विच आय एक्सपोज लास्ट टायम. सो एवरीवेर करप्शन इज ऑन. एवरीवेर थिंग्स आर मुव्हिंग इलिगली अँड इलिगल जितलें जाता गोज इन टू BJP फॉर प्युरिफिकेशन आनी जे खरे सातत्यान झगडटात तांकां काडटा भितर उडयतात. पण जे ती सादी प्रोटेस्ट घेवन बशिल्ली
ऑन द चर्च तांकां कडल्यान भितर उडयले भुरग्यां सहज भुरगीं एक कडेन बायलां एक कडेन कितें जालें ते यूथ वेर टेकन कित्याक व्हेल्ले म्हणजे नाच हातून एक गरज आसा की वी नीड टू बी युनायटेड आज डिवायडेड ऑपोजिशन इज द स्ट्रेंथ ऑफ दीस रुलिंग पार्टी टू टेक केअर ऑफ दीस टायप ऑफ सिच्युएशन्स कित्याक ऑपोजिशन इज डिवायडेड ऑन इश्यूज ऑपोजिशन नीड्स टू बी युनायटेड ऑन इश्यूज नॉट डिवायडेड नाल्यार फाल्यां एकटो मंत्री उठतलो कॅनबिस घेवन आनी कितें करतलो कित्याक सध्या कॅनबिसाची टॉपीक चालू आशिल्ली सो ज्यो टॉपीक गोंयांत नाका त्यो चालू जाल्या आनी ज्यो टॉपीक गोंयांत जाय त्यो जायना आय एक्चुअली कंडेम मेलावली इश्यू and if time comes I think in this episode a lot of things will start going from Melavali. तेन्ना तुम्ही हर घर नो जल म्हणून तुम्ही हांगासर तो प्रोटेस्ट केलो उदका खातीर कलंगूटचो आनी सालिगांवचो MLA कमेंट केला की तेंकाय थंयसर वॉटराचो प्रॉब्लेम नाही हांवें ऑलरेडी सांगलां आनी हांवें ह्या सगळ्या आमदारांचें कॉपरेशन मागलां तो कलंगूटचो आसूं नाल्यार सालिगांवचो आसूं आल्दोनचो आसूं सगळे कडेन आसूं उदकाचो विशय बार्देजांत सामको प्रॉब्लेम आसा गोंयांय प्रॉब्लेम आसा तेवटेन सत्तरीच्यान पेडण्याय प्रॉब्लेम आसा काणकोणूय प्रॉब्लेम आसा एंड दीस कॅन बी सीन थ्रू मिडिया वी आर स्टार्टींग दीस आंदोलन फ्रॉम बार्देस तालुका एंड आय वूड एक्सपेक्ट दीस MLAs who have been talking to media also participate apolitically in this आंदोलन which will be only to get people together on one issue of water जेन्ना उदक ना जाल्यार कांयच जायना आनी उदका खातीर सध्या म्हादय ना जाल्ली आसा ह्याच सरकारान ना केल्ली आसा हे म्हादय जेन्ना ना केल्या आनी आमकां आज उदक ना खरीच म्हादयचें उदक बंद जालें तेन्ना आमची परिस्थिती कितें आसतली तें समज पळयतले जाल्यार आज लोकांक आंदोलना शिवाय पर्याय ना गांवां लोकांक ज्या गांवांतले विलेजीस त्या ग्रामपंचायतीक घेवन त्या आमदाराक घेवन त्या ZPक घेवन हें आंदोलन फुडें व्हरपाचें जें आसा ह्या म्हयन्यानूच सुरू जातलें and we will ensure that people who want to play politics in this may play politics. We will ensure that water requirement, Minister PWD जाओ, Chief Minister जाओ, PWD चे engineers जाओ, each one becomes responsible. So समज PWD is serious, let them start sending जे कोण ineffective आसा, जे कोण न्हिदल्या उठल्या आनी काम करपाचें ना पूण पगार घेवपाक येता तांकां घरा धाडपाची स्ट्रॉंग मेसेज PWD दिवची पडटली बरे इंजिनियर PWD हाडचे पडटले वॉटर सप्लायन कित्याक उदकाची शॉर्टेज आज पर्यंत रॉ वॉटराचेर ना ट्रिटेड वॉटर भायर सरता आनी ते ट्रिटेड वॉटर 5 स्टारांनी चड वता टँकर माफिया चड जाल्या आनी बारीक मनशाक उदक आनी घरांक जें उदक जाय तें मेळना हाज्या खातीर सो वी हॅव एअर इन द वॉटर पायपलायन वीच गेट्स चार्ज टू द कंज्युमर वारें पायपलायनांतल्यान येवन मिटर चार्ज जाता लोकांक पूण उदक तातूंतल्यान येना जेन्ना उदक येतलें आनी मिटर चार्ज जातलो वी कॅन अंडरस्टँड सो हे वन टायम सेटलमेंट स्किम्स हाडून लोकांचेर आनी भर घालनाका वे यू आर आस्किंग देम टू पे फॉर एअर इन्स्टेड ऑफ वॉटर सो ताज्या खातीर हर घर नल बट नो जल हे आंदोलन ऑलरेडी जी मोहीम आमी जानेवारीन सुरू करपाची आसा आनी थोड्या दिसान चालू करतले म्हाका बरें दिसता की कलंगूटचो आमदार नाल्यार सालिगांवचो आमदारान ऑलरेडी उलोवंक लागिल्लें आसा बट आय वील मीट एवरीवन पर्सनली टॉक टू देम एंड आस्क देम टू बी अ पार्ट ऑफ दीस अलॉंग विथ देयर पंचायत्स आनी हें जाल्यारूच म्हाका दिसता सरकार दोळे ओपन करतले ना जाल्यार आसा तेच चलतलें